प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 28 एप्रिल 2025 सोमवार. सादर करत आहे अंजली चिपलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो यामधील हा भाग. प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 28 एप्रिल 2025 सोमवार. सादर करत आहे अंजली चिपलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो यामधील हा भाग. समाजशास्त्र म्हणजे माणसाच्या समूहांचा समूह वर्तनाचा अभ्यास. विविध समूहांचं परस्परांशी असलेलं नातं, माणूस समाज यातील अन्योन्य क्रिया, काळानुसार त्यात होणारे बदल, साम्य, भेद, पॅटर्न, त्याची चिकित्सा आणि भाकीत असा याचा खूप व्यापक अभ्यासपट आहे. किंबहुना वर मांडलेल्या अनेक विषयांचा मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी एकत्रित अभ्यास याच्या पोटात मावतो. मानवाच्या प्राचीन आदिम पिढ्या कशा जगत असाव्यात, याच्या सध्या काय असतील, त्यावेळच्या समाजरचना कशा असतील, अशा विविध पैलूंचा अभ्यास मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, जीवाश्मशास्त्र, भाषाशास्त्र या अभ्यास शाखा करतात. हे अंदाज भरपूर पुरावे म्हणजे सापडलेली जीवाश्म, अस्तित्वात असलेल्या आदिमानवाच्या वस्त्या, विविध भाषांमधले साम्य, फरक, त्यांचं तपशीलवार विश्लेषण, तर्क आणि अन्वय यांच्या आधारे केले जातात. माणसाचा प्राचीन अतिप्राचीन इतिहास जाणून घेताना या सर्व पुराव्यांचा आधार घेणं फार महत्त्वाचं असतं. पण त्याचबरोबर या पुराव्यांकडे वर्तमानाच्या सांस्कृतिक नजरेनं पाहत चुकीच्या पद्धतीनं त्याचं अर्थबोधन न करणं अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, अलीकडे सुरू असलेला एक वाद म्हणजे आर्य भारतात बाहेरून आले की ते इथलेच होते. असे अनेक वाद राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. हा खरा धोका आहे. उत्क्रांती म्हणजे माणसाच्या भूतकाळाचा प्रदीर्घ इतिहास, बिग हिस्ट्री आहे. उत्क्रांतीचा अभ्यास हा माणसाच्या वर्तनाचं मूळ हे तो प्राणी, आदिमानव, मानव या प्रवासात त्याच्या कोणत्या वृत्ती विकसित झाल्या, का झाल्या, त्या वृत्तीचं जनुकात आणि मेंदूमध्ये हार्ड वायरिंग कसं झालं असेल याचा अंदाज करत पुढे जातं. मनुष्य हा प्राणीच असून इतर सर्व सजीवांशी उत्क्रांतीच्या नात्यानं जोडला गेला आहे. बोनोबो चिंपांझी अगदी जवळचे नातक, उंदीर थोडा दूरचा, पक्षी, मासे, किडे, झाडे अशी ही नातलगांची गाडी सूक्ष्म जीवांपाशी येऊन थांबते. त्यातून काही समान जीवशास्त्रीय वारसा आपण उचलला आहे. त्यामुळे माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करताना काही प्राण्यांशी आपले साधर्म्य लक्षात येते. नेमके भेद कोणते असे बारकावे जाणत उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म दृष्टी देतो. माणसाचे इतर काही प्राण्यांशी असलेले जीवशास्त्रीय साधर्म्य आणि उत्क्रांतीतील नाते याचा आधार घेत मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्राण्यांवर प्रयोग केले जातात. काही प्राण्यांचा अभ्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात केला जातो. अशा अभ्यासात पर्यावरणातील कोणत्या घटकाला कसा प्रतिसाद दिला, त्यामुळे काय बदल झाले, कोणत्या अनुकूलनामुळे मदत झाली असावी, नेमका कोणता अणू कसंच बदलला असा माग काढत जावं लागतं. वैज्ञानिक प्रयोगशाळेत अभ्यास करण्यासाठी बरेचदा उंदरावर प्रयोग करतात. प्राण्यांची नैसर्गिक अधिवासात निरीक्षण केली जातात. त्यातून एखाद्या घटकांवर विशिष्ट संदर्भात लक्ष केंद्रित करून प्रयोगशाळेतही प्रयोग केले जातात. पण त्याला अभ्यासाचा आगापिछा असतो. ठराविक उद्दीपनाला अपेक्षित प्रतिसाद मिळणं न मिळणं असा निव्वळ वर्तनवादी दृष्टिकोन नसतो. किंवा फक्त एखाद्या विषयाचा आवाका समजून घेण्यासाठी केवळ घटकाच्या गुणधर्माचं विश्लेषण पुरेसं आहे असा व्याप्तीची कपात करणारा कपातवादी दृष्टिकोन वैज्ञानिक बाळगत नाहीत ना. याबाबत इतर अभ्यासकही जागरूक असतात. पण इतर प्राण्यांची निरीक्षणं
निष्कर्ष माणसाला कसं लागू करणार तर असं सरसकटपणे इतर प्राणी बरोबर माणूस असं लागू केलं जात नाही. प्रत्येक संदर्भानुसार वेगवेगळ्या घटकांचा एकमेकावर होणारा परिणाम कसा असतो याचा सूक्ष्म अभ्यास केल्याशिवाय संशोधन योग्य समजलं जात नाही आणि विज्ञान नेहमी अभ्यासपूर्ण अंदाजच वर्तवतं ज्यानुसार थिअरी तयार होते. न्यूरोसायन्स, जनुकशास्त्र, अंतर्शास्त्र या शाखा मानवी वर्तनावर, त्याची जनुके, शरीरात स्रवणारी संप्रेरके, शरीरातून मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या संवेदना, त्याची तीव्रता ठरवणारी मेंदूतील संप्रेरके अशा जीवशास्त्रीय रचना आणि साखळ्या कसा परिणाम करतात हे अभ्यासतात. मानवी वर्तनाचा अभ्यास जीवशास्त्रीय अंगानं करणं काही समाजशास्त्रज्ञांना रुचत नाही, कारण तसं केल्यानं मानवी वर्तन हे नियतवादी ठरण्याचा प्रयत्न होतो आहे असं त्यांना वाटतं. पण ही भीती बाजूला ठेवून खोल पाण्यात उतरलो तर तळ स्वच्छ दिसेल आणि त्यातून स्वभान व समाजभान दोन्ही मिळवता येईल. मानवाच्या वृत्तीमध्ये विविधता असली तरी त्यात अनेक साम्यस्थळं, नियमितता आहेत. आक्रमकता, हिंसकपणा, आपण ते असा भेद करणं, ताण, चिंता, प्रवणता, कल्पना करण्याची क्षमता, धर्मभावना, भाषा प्रवीणता, नाविन्याची शिकण्याची ओढ, सहकार्य, प्रेम, लैंगिकता, सहअनुभूती, करुणा यातली काही वैशिष्ट्य इतर काही प्राण्यात दिसत असली तरी माणसानं काही खास अशी पातळी गाठली आहे. माणसाचं अगदी खरं आतलं रूप कसं आहे, चांगलं की वाईट, मानवी समाज माणसाच्या कोणत्या गुणधर्मामुळे आकाराला आले, यशस्वी ठरले याबाबत नेहमी दोन बाजू मांडल्या जातात. तो स्वार्थी असतो, हिंसक असतो, त्याला सूड घ्यायला आवडतं. जीवतोड स्पर्धेमुळेच माणूस प्रगती करतो अशी एक नकारात्मक बाजू असते. त्यापेक्षा वेगळी सकारात्मक बाजू म्हणजे तो मूलतः प्रेमळ, सहअनुभूती जोपासणारा, स्वहित पाहणारा पण अन्यायाची चीड असणारा, सहकार्यामुळेच मानवी समाज प्रगत झालेत वगैरे. याला तत्त्वज्ञानात रुसो विरुद्ध हॉब्स वाद म्हणतात. यापैकी स्वार्थी असण्याची, आक्रमकता, हिंसा आवडण्याची आणि स्पर्धा करण्याची बाजू गेल्या काही वर्षात अनेकांनी स्वीकारली आहे, कारण त्याचा प्रचार महाकाय खाजगी संस्था, शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपन्या आणि युद्धखोर महत्त्वाकांक्षी माणसांनी, सरकारांनी केला. जगातली भली मोठी सैन्य, शस्त्रास्त्र स्पर्धा, अण्वस्त्र, विषम अर्थव्यवस्था, मूल्यहीन मार्केटिंग, शिक्षणाची मूल्यमापन व्यवस्था ही याची ठळक उदाहरणं कम परिणाम आहेत. प्रिय मित्रमैत्रिणींनो, काल रियाज भैयांनी सांगितलं तसंच मी सांगते. पुस्तक नक्कीच थोडंसं वेगळा विषय असल्यामुळं आपल्या प्रवाहात नसणारे शब्द आहेत, पण म्हणूनच हे जास्ती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण नेहमीच आपण जे आपल्याला माहीत नाही ते माहीत करून घ्यावं. वस्तुस्थिती काय आहे आणि ज्याच्यामुळं आपण काही प्रगती साधू शकू, आपल्या समाजात बदल करू शकू, असं अनुभवणं, वाचणं हे खूप चांगलं असतं आणि आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचणाऱ्याकडून धन्यवाद. वंदे मातरम.